हेलो एवरीवन, मैं उम्मे अमरा। आप देख रहे हैं एशियन टीवी न्यूज़ बेंगलुरु से। दोस्तों, आज हम चांसरी पेविलियन में मौजूद हैं और आज यहाँ पर रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी के बारे में यहाँ पर एक प्रेस मीट किया जा रहा है। रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी एक ऐसा है जिसमें सेमी ऑटोनोमस और ऑटोनोमस दोनों तरह के रोबोट्स होते हैं, जिसमें ऑटोनोमस रोबोट्स को यहाँ पर जिससे नी रिप्लेसमेंट करवाया जाता है पेशेंट्स का। तो ऑटोनोमस रोबोट्स वो हैं जिन्होंने डॉक्टर ने अभी बताया कि ऑटोनोमस रोबोट्स को मॉनिटर्स खुद डॉक्टर्स करते हैं और यहाँ पर लगभग 6 महीनों में 300 से ज़्यादा सक्सेसफुल नी रिप्लेसमेंट सर्जरीज हुए हैं। यहाँ पर बात करते हैं, एक पेशेंट मौजूद हैं, मिस्टर गुप्ता, जो एक पेशेंट है जिनका सक्सेसफुल ऑपरेशन किया गया है। इसके साथ साथ यहाँ के मौजूद डॉक्टर्स से भी हम बात करेंगे और जानते हैं। दोस्तों, जैसे हमने बताया कि आपको हम एक पेशेंट से बात करने वाले हैं जिनका रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी बड़ी सक्सेसफुल रहा है, जो अभी हमारे साथ मौजूद हैं। ये एक पेशेंट भी है जिनका नी रिप्लेसमेंट सक्सेसफुल रहा है। इनका नाम संतोष गुप्ता है, ये बेंगलुरु के रहने वाले हैं। आइए इनसे बात करते हैं और जानते हैं। सर, सबसे पहले आपका हमारे चैनल में स्वागत है। धन्यवाद, थैंक यू जी। सर, आपको किस तरह से महसूस हो रहा है आपके नी रिप्लेसमेंट के बाद? इसके बारे में आप दर्शकों से क्या कहना चाहते हैं? देखिए, मुझे 10 साल से प्रॉब्लम थी नी की, और वो नी प्रॉब्लम बढ़ती जा रही थी। ऐसा हुआ कि जनवरी फरवरी में काफ़ी ट्रैवल कर रहा था, वहाँ वॉकिंग करनी पड़ती थी। जब वो बहुत ट्रबल मुझे हुआ दोनों नीज़ का। फिर मैंने पहले से बात की हुई थी, ऑपरेशन फिक्स था, तो मैंने कहा अब डिले नहीं, आई वांट इट इमीडिएटली। तो क्योंकि मेरा माइंड बिल्कुल पॉजिटिव था, मैंने कहा ये नी सर्जरी बिल्कुल इसेंशियल है और इससे का बहुत फ़ायदा हो जाएगा। मैंने सोचा अगर मैं 2-1 साल रहूँगा तो नी नहीं करवाऊँगा, अगर मेरा और कुछ प्रॉब्लम नहीं है, हो सकता है 5-10 साल हो सकता है। मैंने कहा नी ज़रूर कराना है, क्योंकि पूरा लाइफ चेंज हो गया मेरा। 10 साल से मैं काफ़ी डिफ़िकल्ट था नी की वजह से। तो अब तो कोई ऑब्स्ट्रक्शन नहीं है। हाँ, मैराथन वगैरह नहीं कर सकता मैं, लेकिन वो सब ठीक है। भागता नहीं हूँ मैं, तेज़ चल सकता हूँ। पहले तो बिल्कुल चलता था। गुप्ता साहब ने यही बताया कि पहले जिस तरह से इन्होंने तकलीफ़ें बर्दाश्त की हैं अपनी नी पेन की वजह से, नारायणा हेल्थ में इन्होंने रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी करवाई है। सक्सेसफुल नी रिप्लेसमेंट सर्जरी होने के बाद आज ये हमारे सामने एकदम से बहुत फिट एंड फाइन खड़े हुए हैं, आप देख सकते हैं। मैं उम्मे अमर, आगे की जानकारी से जुड़े रहने के लिए देखते रहिए एशियन टीवी न्यूज़ बेंगलुरु से। नारायण हेल्थಲ್ಲಿ ನಾವು ಈಗಾಗಲೇ 300ಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಸರ್ಜರೀಸ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲ ತುಂಬ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ರಿಕವರಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ರೋಬೋಟಿಕ್ ನೀ ಸರ್ಜರಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳ್ತಿರೋ ತುಂಬ ಸಣ್ಣ ಇನ್ಸಿಷನಲ್ಲಿ ಪೇಷಂಟಿಗೆ ಪೇಯ್ನ್ ತುಂಬ ಕಡಿಮೆ ಇರುತ್ತೆ. ಓಲ್ಡ್ ಏಜಲ್ಲಿ ಈ ಪೇಯ್ನ್ ಮೆಡಿಕೇಶನ್ ತುಂಬ ಕೊಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರಲ್ಲ, ಅವರು ರಿಕವರಿ ಫಾಸ್ಟಾಗಿ ಆಗ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ, ಎಕ್ಸಸೈಸಸ್ಸು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅದರಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಪೇಯ್ನು ತುಂಬ ಅನುಭವಿಸೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಸೊ ಫಾಸ್ಟಾಗಿ ರಿಕವರಿ ಆಗುತ್ತೆ. ಇಟ್ಸ್ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ವೆರಿ ಯೂಸ್ಫುಲ್. ಇಫ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಎನಿ ತೊಂದರೆ ಇತ್ತು ಅಂದರೆ ಇದು ತುಂಬ ಹೆಲ್ಪ್ ಆಗುತ್ತೆ. ಅದಂದರೆ ನಮ್ಮನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಯು ಕ್ಯಾನ್ ಪ್ರೊಸೀಡ್ ಫಾರ್ ದ ಸರ್ಜರಿ. ಲೈಫ್ ಲಾಂಗ್ ಅನ್ನೋಕ್ಕೆ ಇದು ಎಷ್ಟೋ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗಳು ಇನ್ವಾಲ್ವ್ ಆಗುತ್ತೆ. ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ 25-30 ವರ್ಷ ಕಂಫರ್ಟಾಗಿ ಬರುತ್ತೆ. ಬಟ್ ಈ ನೀ ಇಂಪ್ಲಾಂಟ್ ಹೇಗಿದೆ, ಈ ಪೊಸಿಷನ್ ಹೇಗಿದೆ, ಆ ಪೇಷಂಟ್ ಬಾಡಿ ವೆಯ್ಟ್ ಏನಿದೆ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಒತ್ತಡ ಬರುತ್ತೆ, ಅವ್ರು ಏನು ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ತುಂಬ ಫ್ಯಾಕ್ಟರ್ಸ್ ಇದಕ್ಕೆ ಕೌಂಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಬಟ್ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಮುಂಚೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಇಂಪ್ಲಾಂಟ್ಗಿಂತ ಇದು ತುಂಬ ಜಾಸ್ತಿ ಬಾಳಿಕೆ ಬರುತ್ತೆ. ಆಪರೇಷನ್ ಕಾಸ್ಟು ಪೇಷಂಟ್ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪೇಷಂಟಿಗೂ ವೇರಿ ಆಗುತ್ತೆ. ಅವ್ರಿಗೆ ಬಿ ಪಿ ಇದೆಯಾ, ಶುಗರ್ ಇದೆಯಾ, ಸರ್ಜರಿ ಆದಮೇಲೆ ಬ್ಲಡ್ ಬೇಕಾಗುತ್ತಾ, ಅವ್ರು ಆಪರೇಷನ್ ಥಿಯೇಟ್ರಿಂದ ICUಗೆ ಹೋಗ್ತಾರಾ, ಇಲ್ಲ ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ವಾರ್ಡಿಗೆ ಹೋಗ್ತಾರಾ, 3 ದಿನ ಇರ್ತಾರಾ, 5 ದಿನ ಇರ್ತಾರಾ, ಇದು ತುಂಬ ಫ್ಯಾಕ್ಟರ್ಸ್ ಕೌಂಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಬಟ್ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ನಾರಾಯಣ ಹೆಲ್ತಿಂದ ಪೇಷಂಟ್ಗೆ ಆದಷ್ಟು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿ ತುಂಬ ರೀಸನಬಲ್ ಪ್ರೈಸಲ್ಲಿ ಅವ್ರು ಸರ್ಜರಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಶಾಂತ್ ಬಿ ಅಂತ. ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಅಭಿನಂದನ್ ಪುನೀತ್, ಆರ್ಥೋಪೆಡಿಕ್ ಮೂಳೆ ತಜ್ಞರು. ನಂದು ರೋಬೋಟಿಕ್ ಸರ್ಜರಿ ಮತ್ತು ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಮೆಡಿಸಿನ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ. ಈಗ ನಾರಾಯಣ ಹೆಲ್ತಲ್ಲಿ ನಾವು ರೋಬೋಟಿಕ್ ನೀ ರಿಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ನ ಮಂಡಿ ನೋವಿನ ನಮ್ಮ ಜನಗಳಿಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈಗ ಸುಮಾರು 300 ಕೇಸ್ಗಳನ್ನ ಸೇಫ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲ ಪೇಷಂಟ್ಗಳು ಚೆನ್ನಾಗಿ ಸ್ಯಾಟಿಸ್ಫೈ ಆಗಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಏನು ಒತ್ತಡ ಹಾಕಿ ಹೇಳೋದಂದರೆ,
ಮೊಣಕಾಲು ನೋವಿದ್ದಾಗ ದಯವಿಟ್ಟು ಅದರಿಂದ ಸಫರ್ ಆಗಬೇಡಿ. ಅದಕ್ಕೆ ಸೇಫಾಗಿ ಸರ್ಜರಿ ಮಾಡ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ನೀವು ಎಲ್ಲ ದಿನನಿತ್ಯದ ಜೀವನದ ಸುಖಗಳನ್ನ ಅನುಭವಿಸ್ಬೋದು. ನೋವನ್ನು ತಿನ್ನೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ನಾವು ಸೇಫಾಗಿ ಏನು ತೊಂದರೆ ನಿಮಗೆ ಆಗದೇನೆ ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ಬೋದು ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ದ ಟೆಕ್ನಾಲಜಿ. ನಿಮಗೇನಾದರೂ ಮೊಣಕಾಲಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಇತ್ತು ಅಂದರೆ ನಮ್ಮನ್ನು ಬಂದು ಕಾಣಿ, ನಾವು ನೋಡಿಕೊಂಡು ನಿಮಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇದು ಸ್ಕೀಮ್ ಕೂಡ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಯಾರೇ ಪೇಷಂಟ್ ತೊಂದರೆ ಇದ್ದರೆ ಅದನ್ನು ನಾವು ಅವರಿಗೆ ಸಹಾಯನೂ ಮಾಡ್ತೀವಿ.